इथं प्युअर अगदी नाजूक कलकत्ती वर्क यूज केलंय आणि हे रुबीचे स्टोन यूज केलेत, त्यामुळे खूप छान याच्यामध्ये रुबी हायलाइट होतात ते. इथं अँटिकचं म्हणजे ऑक्सिडाइज पॉलिश राहतं, ह्याला थोडंसं ब्लॅकिश कलरचं. इथं ऑक्सिडाइज पॉलिश आणि हे स्टोन यूज केले, त्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान सुपर्ब दिसतोय. कंगनमध्ये खूप छान आहे की बँगल्स तुम्ही घातला आणि तुम्हाला हे बॅक साईडला घालायचं तर ह्या ओपनेबल आहेत, म्हणजे ह्याला चावी वापरली आहे. चावी असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली हातामध्ये बँगलच्या पाठीमागे घालू शकता आणि साईज पण आपण ऍडजस्ट करू शकतो. हे असं आहे. मिररवर जसं आपलं मिररमध्ये रिफ्लेक्शन होतंय त्याप्रमाणे ह्या बँगल्स मध्ये खाली सोन्याची पट्टी आहे आणि वरती ह्या डिझाईनचं रिफ्लेक्शन खालच्या पट्टीवर केलेलं आहे, त्यामुळे ही बँगल्स खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. हे नवीन सेट आलेले आहेत, हे मीनाकारी बँगल्स आहे आणि हे वाले होडीगार्ड बँगल्स आहे. एकदम फॅन्सी बँगल्स आहेत, तुम्हाला ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न ऑल आउटफिट वरती तुम्ही युज करू शकताय. हे रोडियम पॉलिश मध्ये बँगल्स आहे. आपल्याला डेली यूज करायचं म्हटलं आणि अगदी ड्युरेबिलिटी खूप छान पाहिजे, बँगल्स दिसायला खूप छान राहिली पाहिजेत म्हटलं तर तुम्ही होडीगार्ड बँगल्स एकदम सुपर्ब बँगल्स आहे वेस्टर्न आउटफिटला. याचं तुम्ही केअरफुली बघितलं, ह्याच्यामध्ये ब्लॅक मीना पण यूज केलाय, त्यामुळे थोडंसं वेगळा लुक आलाय, अनकॉमन डिझाईन आहे. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आकांक्षा. आज मी तुम्हाला घेऊन आले टीएन गागे अँड सन्स फिनिक्स मार्केट सिटी यांच्याकडे आज आपण बँगल्सचं कलेक्शन पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी दीपाली यादव, फिनिक्स मॉल मध्ये पीएनजी अँड सन्स मध्ये वर्किंग आहे. मी तुम्हाला काही बँगलच्या तर डिझाईन्स दाखवणार आहे. ह्या डिझाईन्सला गोकाक डिझाईन्स म्हणलं जातं. गोकाक बँगल्स ही 2 कंगण आहेत, ऍज अ पाटली म्हणून यूज करू शकतो आपण आणि त्याचंच मॅचिंगचं सेट, कम्प्लीट सेट 6 बँगलचं, ह्या 4 बँगल्स आहेत. हा एक सेट आहे, ह्याच्यामध्ये बिग स्टोन्स यूज केलेत आणि साईडला असं जाळीचं यूज केलं, त्यामुळे स्टोन खूप छान हायलाइट होतात आणि डिझाईन पण खूप छान दिसते. ह्या पण 4 बँगल्स आहेत, ऍज अ मॅचिंगचा, ऍज अ कंगन किंवा पाटली म्हणून तुम्ही असे 2 बिग बँगल्स यूज करू शकता ह्या सेट सोबत. वजन किती असतं? ह्या 2 बँगल्स आहेत 45 ग्रॅमच्या. ओके. आणि ही वाले जे 4 बँगल्स आहेत ह्या ऑलमोस्ट एक 70 ग्रॅम पर्यंत 4 बँगल्स जातात. हा वाला त्यापेक्षा थोडासा तेवढाच आहे. हा पण एक 60 ते 65 ग्रॅम पर्यंत 4 बँगल्स जातात. आपण साईज वाईज बँगल्स मध्ये बनवून घ्यावं लागतं आपल्याला. आणि ही एक 20 ग्रॅमची इच बँगल्स आहेत, असं हे 40 ग्रॅमच्या 2 बँगल्स येतात. आणि मॅम मेकिंग किती असेल याची? मेकिंग ह्याला मॅम 20% येते. डिझाईन वाईज मेकिंग राहते, कारण ह्याच्यामध्ये पोटा यूज केलाय, स्टोन वर्क आहे, गोकाकचं गेरूचं काम केलेलं आहे, त्या 20% आसपास मेकिंग जाते मला. हा अँटिकचा सेट आहे, ह्याच्यामध्ये खूप छान असे कलरचे स्टोन यूज केलेले आहेत. इथं अँटिकचं म्हणजे ऑक्सिडाइज पॉलिश राहतं, ह्याला थोडंसं ब्लॅकिश कलरचं. इथं ऑक्सिडाइज पॉलिश आणि हे स्टोन यूज केले, त्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान सुपर्ब दिसतोय. हा पण 6 बँगलचा सेट येतो. ह्या 4 बँगल्स आहेत आणि हे त्याचे ब्रॉड कंगन आहेत. कंगनमध्ये खूप छान आहे की बँगल्स तुम्ही घातला आणि तुम्हाला हे बॅक साईडला घालायचं तर ह्या ओपनेबल आहेत, म्हणजे ह्याला चावी वापरली आहे. चावी असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली हातामध्ये बँगलच्या पाठीमागे घालू शकता आणि साईज पण आपण ऍडजस्ट करू शकतो. हे असं आहे, अशी ओपन होते बँगल्स. हे असं स्टोन वर्क यूज केलेलं आहे. हा पण खूप छान सेट आहे, 6 बँगलचा, 4 बँगल्स आहेत आणि हे त्याचे 2 पाटली किंवा कंगन म्हणू शकतो आपण. 6 बँगलचा सेट आहे. ह्या बँगल्स 25 मध्ये इच बँगल आहे, तर 5 तोळ्याच्या 2 आहेत. ह्याच्यामध्ये ही एक बँगल्स 15 ग्रॅमच्या आसपास आहे, तर 6 तोळ्याच्या 4 बँगल्स येतील, 1.5 तोळ्याची 1 बांगडी. असा पूर्ण सेट हा 110 ग्रॅम मध्ये बसेल आपल्याला. आणि जर साईज वाईज असेल, जर साईज थोडी मोठी असेल, आपल्याला साईज वाईज ते बनवून घ्यावं लागतं, मग त्याप्रमाणे वेट थोडं व्हॅरी होतं. फंक्शन वाईज तुम्ही घालू शकता, तुम्हाला असं खूप छानसं अट्रॅक्टिव्ह लुक देणार आणि फंक्शन वाईज खूप छान तुमची बँगल्स हायलाइट होणारी ते वर्क म्हणजे आहे मिरर वर्क बँगल्स. मिररवर जसं आपलं मिररमध्ये रिफ्लेक्शन होतंय त्याप्रमाणे ह्या बँगल्स मध्ये खाली सोन्याची पट्टी आहे आणि वरती ह्या डिझाईनचं रिफ्लेक्शन खालच्या पट्टीवर केलेलं आहे, त्यामुळे ही बँगल्स खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. एक बँगल्स 1.25 तोळ्यामध्ये आपण बनवू शकतो. 5 तोळ्यामध्ये 4 बँगल्स बनतात. आणि त्याची जर मॅचिंग पाटली म्हटलं तर पाटली इथे 4 तोळ्यामध्ये 2 पाटली बनतात. ही थोडीशी ब्रॉड येते पाटली म्हटल्यानंतर. हा पण सेम तसाच सेट आहे. हा पण खूप छान सेट बनवलाय, मिरर वर्क बँगल्स म्हणतात ह्याला. खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटतं. तुम्ही ग्रीन बँगल्स मध्ये, रेड बँगल्स मध्ये घातले की तो खूप छान हायलाइट होऊन जातील. सेम ह्या 5 तोळ्यामध्ये 4 येतील आणि ह्या 4 तोळ्याच्या 2 आहेत बँगल्स. तर आपल्याला 9 तोळ्यामध्ये, 9 ते 10 तोळ्यामध्ये पूर्ण सेट बसतो आपला 6 बँगल्सचा.
जसं रुबीचं स्टोन युज करून, रिअल रुबीचं स्टोन युज करून पण आपण बँगल्स बनवू शकतो, पण हे रिअल रुबी नाहीयेत, पण ते लुक तसं दिलेलं आहे ह्याला. इथं प्युअर अगदी नाजूक कलकत्ती वर्क युज केलंय आणि हे रुबीचे स्टोन युज केलेत, त्यामुळे खूप छान याच्यामध्ये रुबी हायलाइट होतात. हा 6 बँगलचा सेट आहे. ह्या 4 बँगल्स आहेत आणि ह्या 2 कंगण आहेत त्याचे, किंवा पाटली म्हणू शकतो आपण. हे 6 तोळ्याचे 4 बँगल्स येतात आणि हा 5 तोळ्याचे 2 बँगल्स येतात. 110 ग्रॅम मध्ये हा पूर्ण सेट बसतो आपल्याला. हे रसरवा गोट आहेत. हे आपण चावीचे पण बनवू शकतो. हे आता जर तुम्ही पाहताय हे विदाऊट चावीचे गोट आहेत. हे पण फंक्शन वाईज तुम्ही खूप छान युज करू शकता. हे पाईप वरती रसरवाचं वर्क केलेलं राहतं. हे पण खूप छान दिसतात. ह्याच्यामध्ये वेगवेगळे 3 डिझाईन्स आहेत. ह्या 2 डिझाईन्स आहेत. इथे पण एक तुम्हाला डिझाईन बघायला मिळेल. त्यामध्ये जर तुम्हाला चावीची नीड हवी असेल, ओपनेबल बनवायची असेल, तर आपण चावीमध्ये ह्याला कन्वर्ट करू शकतो. हे नवीन सेट आलेले आहेत. हे मीनाकारी बँगल्स आहे आणि हे वाले होडीगार्ड बँगल्स आहे. खूप छान असं मॅट फिनिशिंग आणि मीनाकारी असं कॉम्बिनेशन युज केलं. ह्याच्या आतमध्ये आपण प्लास्टिक पण टाकू शकतो सपोर्टिंगला, त्यामुळे बँगल्स स्ट्रॉंगर बनते आणि लवकर खराब नाही होते. 1.25 तोळ्याचे एक बँगल्स आहे. तर आपल्याला ह्या एक 45 ते 50 ग्रॅम मध्ये 4 बँगल्स बसतात. आपण ते साईज वाईज बनवून घेऊ शकतो. हे त्याच्या मॅचिंगचे 2 कंगण येतील. मॅट पॉलिश ह्याच्यावरती थोडंसं डिझाईन केलंय आणि हे मीनाकारी काम खूप छान केलेलं आहे. हे 2 पाटली आहेत त्याच्या. हे ईच बँगल्स 18 ग्रॅमचे, 19 ग्रॅमचे, 38 मध्ये 2 बँगल्स आहेत. म्हणजे 4 तोळ्यामध्ये 2 कंगण बसतात, पाटली होऊन जाते. हा आपला पूर्ण सेट. हे 5 तोळ्याचे 4 बँगल्स आणि हे 4 तोळ्याचे 2 कंगण, असं 9 तोळ्यामध्ये हा पूर्ण सेट बसून जातो आपल्याला. आपल्याला डेली यूज करायचं म्हटलं आणि अगदी ड्युरेबिलिटी खूप छान पाहिजे, बँगल्स दिसायला खूप छान राहिली पाहिजेत म्हटलं तर तुम्ही होडीगार्ड बँगल्स एकदम सुपर बँगल्स आहे. तुम्ही हे डेली यूज साठी यूज करू शकताय. तुम्ही जर केअरफुली बघितलं ह्याचा होडीगार्ड खूप छान दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बघितलं तर इथं प्लेन आणि नंतर डायमंड पॉलिश असं दोघांचं कॉम्बिनेशन केल्यामुळे डिझाईन खूप छान हायलाइट होतीये. ही एक बँगल्स 1.5 तोळ्याची आहे आणि ह्याला पाहिलं तर डेली यूज साठी जर तुम्ही यूज करताय, मेकिंग अगदी बेसिक आहे. ह्याला मेकिंग अगदी 350 ते 400 रुपये मेकिंग लागते ह्याला पर ग्रॅमला. पर ग्रॅम आपल्याला मेकिंग 350 ते 400 रुपये लागते. मेकिंग खूप कमी आहे आणि डेली यूज साठी एकदम खूप छान बँगल्स आहे. ह्या 4 बँगल्स आहेत 6 तोळ्यामध्ये 4 आणि त्याच्या मॅचिंगची पाटली हे आपण अशी बघू शकतो ब्रॉड मध्ये. 3 तोळ्याची एक पाटली आहे, 6 तोळ्याच्या 2 बँगल्स आहेत. मध्ये पूर्ण सेट बसेल. 120 मध्ये पूर्ण सेट आहे. 6 तोळे. हे 5 तोळ्याचे पण 2 बँगल्स बनवू शकतो आपण पाटली, पण आता ही रेडी मध्ये 6 तोळ्याच्या 2 आहेत आणि ह्या 6 तोळ्याच्या 4 आहेत. एकदम फॅन्सी बँगल्स आहेत. तुम्हाला ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न ऑल आउटफिट वरती तुम्ही युज करू शकताय. हे रोडियम पॉलिश मध्ये बँगल्स आहे. ह्याच्यामध्ये येलो, रोडियम पॉलिश आणि रोज गोल्ड तिघांचं कॉम्बिनेशन युज केलंय. ही थोडी ब्रॉड बँगल्स बनवली, ऍज अ कंगन टाईप लुक दिलेलं आहे त्याला आणि थोडंसं ब्रॉडनेस कमी करून त्याची मॅचिंगचे हे 4 बँगल्स बनवले. जसं आपण पाटली बांगडीचं पूर्ण सेट घालतो त्याप्रमाणे हे 4 बँगल्स आहेत, 2 कंगण आहेत. जर आपण अशी बांगडी घेतोय, सिंगल पण तुम्ही घालू शकता. एखाद्यामध्ये वॉश घातला त्यामध्ये सिंगल कडा घातला तसं युज करू शकताय. आणि ट्रॅडिशनल पॅटर्न्स मध्ये तुम्हाला साडी ड्रेस वरती युज करायचे तर तुम्ही 2-2 बँगल्स पण युज करू शकताय. 1.5 तोळ्यामध्ये एक बँगल्स येतील, 6 तोळ्याचे 4 बँगल्स येतील आणि ही वाली 25 ग्रॅमची एक बँगल्स आहे, 5 तोळ्यामध्ये 2 बँगल्स येतील. ही पण एकदम कमी वेट मध्ये आणि दिसायला खूप छान आहे. थोडंसं वेगळं काम केलंय, डीप सेटिंग केलंय स्टोन मध्ये. जसं आपण डेली मध्ये स्टोनची बँगल्स घालतो त्यावेळेस आपल्याला भीती वाटते की स्टोन पडेल वगैरे. म्हणजे जर तुम्ही केअरफुली जर चेक केलं तर एकदम डीप मध्ये सेटिंग आहे स्टोनचं. स्टोन पडण्याची भीती नाहीये, स्टोन वरती बिलकुल लागत नाही. पण लुक खूप छान आलाय आणि जर तुम्ही फिनिशिंग चेक केलं तर फिनिशिंग टोटली डिफरंट आहे आणि बँगल्स खूप लाईट वेट आहे. अगदी 10 ग्रॅमचे म्हणजे 10 ग्रॅमची एक बँगल्स आहे. तर आपल्याला ह्या 4 तोळ्याचे 4 बँगल्स येतात आहे आणि त्याचे हे मॅचिंगचं कंगण केलंय, पाटली गेलीये ब्रॉड बँगल्स मध्ये. ह्या पण बँगल्स 15 ग्रॅमची एक आहे, 3 तोळ्याच्या 2 येतील असा हा पूर्ण सेट केलेला आहे. खूप वेळा आपण याचं सिंगल कडा म्हणून ऑप्शन बघत असतो. एका हातामध्ये वॉश घातलं, एका हातामध्ये सिंगल कडा घालू शकतो. तर खूप सारे असं बेस्ट असं ड्युरेबिलिटी खूप छान असणार, सिम्पल वर्क आणि तुम्हाला वेस्टर्न ट्रॅडिशनल सगळ्यावरती मॅच होणारा सिम्पल असा हा कडा आहे. पूर्ण प्लेन आहे.
आणि जर तुम्ही हातात घालून बघत असाल तर खूप छान दिसतो तो तुम्हाला घातल्यानंतर पण. सिंगल म्हणून तुम्ही घालू शकता. जसा हा कडा आहे एकदम फ्लॅट आहे, त्याचप्रमाणे पिळ्याचा गोट म्हणून पण म्हणू शकतो आपण. 2 पाईप एकत्र ट्विस्ट केलेले असतात, असा दिसेल. आणि इथं हस्तिमुख यूज केलेला आहे आणि इथे हा पिळ्याचा गोट आहे. त्यानंतर हे असे 2 सिंपल येतील डेली यूज साठी. 10 ग्रॅममध्ये वेट येऊन जातं ह्याचं. असं वरती डिझाईन केलेलं आहे कंटिन्युअसली. इथं हस्तिमुख दिलेलं आहे. इथं असं हस्तिमुख नको असेल आपल्याला, थोडंसं डिझाईन मध्ये कस्टमायझेशन करायचंय तर आपण असं वेगळं डिझाईन पण घेऊ शकतो. पिळ्याचा गोट म्हटलं तर हा 1.5 तोळ्याचा एक येतो. ही प्लेन बँगल्स पण 1.5 तोळ्यापासून येते. आता ही 2 तोळ्यामध्ये रेडी आहे. त्याला सिमिलर हे डिझाईन्स आहेत, जरा वेगळे वेगळे येतात. ह्याच्यावरती पिळ्याचाच गोट आहे पण ह्याच्यावरती तास काम केलेलं आहे, त्यामुळे थोडीशी शायनिंग खूप छान शायनिंग आली आहे ह्याला. आणि तिथं हस्तिमुखच्या ऐवजी असं वेगळं डिझाईन केलेलं आहे. हा पिळ्याचा गोट नाहीये, हा होलो पाईप आहे पण ह्याला तसं लुक दिलेलं आहे. हाफ मध्ये पिळ्याचा गोट आणि हाफ मध्ये प्लेन. आपण असंही डिझाईन मध्ये कस्टमायझेशन करू शकतो फॅन्सी लुक साठी. हे 2 त्याला सिमिलरच आहेत. एक पाईप पूर्ण प्लेन यूज केला आणि एक पाईप वरती डिझाईन केलं आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये हे तयार केलंय असं. हा पण थोडासा वेगळा पॅटर्न तयार केलाय. असे वेगवेगळे आपण डिझाईन हस्तिमुखला ऑप्शन म्हणून वेगवेगळे डिझाईन्स बनवू शकतो. हे झालं गोट. जर आपल्याला बँगल्स हवी असेल फॅन्सी लुक मध्ये, जास्त गोल्डची चमक नको आणि रोडियम पॉलिश हवं असेल तर आपण पूर्ण रोडियम पॉलिश मध्ये अशी बांगडी बनवून जाईल. आपल्याला 4चा सेट हवा असेल तर 4चा सेट पण मिळून जातो. कम्प्लीट सॉलिड बँगल्स आहे, डेली पण युज करू शकता. याची ड्युरेबिलिटी खूप छान आहे. ही आता 9 ग्रॅम मध्ये 1 बँगल्स आहे, तर आपण 4 बँगल 36 ग्रॅम्स मध्ये घेऊ शकतो. त्याला सिमिलर म्हटलं तर हे अशा बँगल्स येतात जे तुम्हाला वेस्टर्न वरती खूप छान लुक देतात वेस्टर्न आउटफिटला. याचं तुम्ही केअरफुली बघितलं, ह्याच्यामध्ये ब्लॅक मीना पण युज केलाय, त्यामुळे थोडंसं वेगळा लुक आलाय. अनकॉमन डिझाईन आहे. 1.5 तोळ्याची एक बांगडी आहे ही. आणि याचं प्युरिटी म्हटलं तर हे 18 कॅरेट मध्ये आहे. 18 कॅरेट मध्ये रोज गोल्डचे बँगल्स खूप छान तयार होतात. हे पूर्ण सेट आहे आणि हा असा वेगळा आहे. इथं खूप छान असं लुक दिलेलं आहे, जशी रिअल बँगल डायमंडची बँगल्स येते त्याप्रमाणे ह्याला लुक दिलेले आहेत. 2 लाईन्स आहेत आणि मध्ये लाईन्स मध्ये स्टोन सेट केलेले आहेत. ही फक्त एक बँगल्स 10 ग्रॅमची म्हणजे 1 तोळ्याची एक बांगडी आहे. वेस्टर्न लुकला तुम्हाला खूप छान दिसेल. ही पण 18 कॅरेटची आहे रोज गोल्ड मध्ये. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी फिनिक्स मॉल, विमाननगर, पुणे PNG & सन्स स्टोअरला नक्की व्हिजिट करा.